हाय देवा, गर्दी बघा मित्रांनो किती आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही चाललेलो आहोत गावी. तर आता आलेलो आहोत कल्याण जंक्शन आहे ना. तर गर्दी बघा, प्लॅटफॉर्मवरून चालता नाही आहे ना, चालायला जागा नाही आहे, बरीच अशी गर्दी. आता जायचं आम्हाला ST स्टँडपाशी. आता इथून स्वयंचलित जिना दिसत नाही, सर्व गावी जायला सर्वांची धावपळ चालू आहे बघा. मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन. हो, इकडून कुठे चालले तुम्ही? आहे का बंद आहे? बंद आहे तिथूनही जा. अहो ते वर येणार आहे, परत येऊ आपण. टायगरचे पप्पा पण आहेत माझ्याबरोबर आणि आम्ही दोघंच चाललेलो आहोत. टायगरला काय सांगितलं नाही. टायगरला म्हटलं तुला मलई आणून देतो. मलई आणायला चाललो आहे घरी खाली असं लागले. हां तर असं त्याला फसून आलो नाही तर रडत बसला असा, तरी पण खिडकीत येऊन ओरडत होता. आणि आम्ही दोघंच चाललो आहे. गावी जाण्याचं कारण असं आहे की आम्ही परवा सकाळी लवकर येणार आहोत. कारण गेली 5 ते 6 महिने आपल्या घराचं काम चालू झाल्यापासून गावी गेलोच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी. हो, इथून नका रे घेऊ, तर बॉटल भरून घ्यावी लागते नको. हां, हे भरून घ्यायचं पाणी आहे. तर आपल्या घरी कोणच नाही आहे तिकडे, त्यामुळे म्हटलं एक फेरी मारून यावं. घर वगैरे बांधून झालं आहे सगळं. आणि त्यामुळे काय झालं, जरा लक्ष द्यावं म्हटलं, जाऊन एकदा बघून यावं घरी काय चाललं आहे तिकडे, काय नाही. तिकडून जाऊया नाही, रिक्षाने आम्हाला स्टँडला जायचं. तर तिकडे काय हाल आहे घराची, आपली अवस्था काय आहे तुम्हाला तर माहिती आहे. घरी आपल्या कोणी नसतं, लॉक करून येतो आम्ही. त्यामुळे एकदा जाऊन म्हटलं यावं म्हणून 1 दिवसासाठी झालं. आता वाजले बघा दुपारचे 2:30 आणि आता आम्हाला ST कधी कुठे मिळेल बघूया. आणि तर या कल्याणला तर बघा काहीच आता ओळखायला येत नाही, सगळं रस्तासुद्धा जायला दिसत नाही. आता कसं जायचं? बाहेर जायला आहे का रस्ता बाबा? इथून अंधार झालाय सगळा इकडे. आलो बाहेर थोडं. ST स्टँड गेले आमचं पुढं, त्यामुळे आता शोधावं लागणार आहे. कारण ST स्टँडचं तिकडे काम चालू आहे. आता इथूनच बाहेर. आणि या कल्याणमध्ये यायचं म्हटलं की अशी गर्दीच असते, कारण सर्व गावाला जाणाऱ्या गाड्या इकडेच. खूप लांबची प्रवासी इथून प्रवास करतात. हे बघा आपलं कल्याण जंक्शन आहे ना. आणि गर्दी तर बाहेर सगळे फेरीवाले, रिक्षावाले जास्त करून खास करून आहेत. कुठे जायचं आहे सगळे विचारत आहेत. मित्रांनो, बरेच लांब चालू ST स्टँड काही सापडत नव्हतं आणि आता सापडले, कारण इकडे ST स्टँडचं काम चालू होतं त्या साईडला, तर भेटतच नव्हता. आणि हा ब्रिज पण, त्यामुळे काही कळतच नाही आहे. तर आता इथे मला ST स्टँड आहे, इकडे एक ST बाहेर गेले. बघूया आता हेच आहे का नक्की. इथेच आहे ना. उन्हाचा कडाका इतका आहे ना बाबा. आज खूप दिवसांनी काय खूप महिन्यांनी घराच्या बाहेर पडली, त्यामुळे मला उन्हाची झळ लागलेली आहे. तर इथं ऊसाचा रस आता पितो थोडंसं. या ऊसाचं गाडी बंद आहे तिथून, या स्टँडपासून. या गाडी इथून गावी जात नाहीत गाड्या आता. बघा ना, जाऊन बघा ना. हे बघा मित्रांनो, नाही जाऊ द्या. आता किती सीट भरणार आता? एक म्हणजे 3 ना, तिघं नाही असं आहे काय? अच्छा. तर मित्रांनो, इथं मोठा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. असं का केलंय पण? अहो, डेपोचं काम चालू आहे. ते काय त्या बघा ते डेपोचं काम चालू आहे. अच्छा. पण इथून जायच्या पहिले गाड्या, इथून पहिले गाड्या जायच्या. कुठे जायचं होतं? आम्हाला जायचं आळेफाट्याला. आता विठलवाडीला जायचं, विठलवाडीवरनं गाड्या. असं. तर मित्रांनो, असं इकडे झालं आहे बघा. या कल्याणवरून नाही ना, बंद केलेलं आहे या स्टँडपासून. आता आम्हाला जायला लागणार विठ्ठलवाडी आणि तिथून मग आपलं नवीन स्टँड तिकडे चालू झालेलं आहे. तर असं आहे. तर इथून आता पर सीट 60 रुपये. आउट. हां, भाजी मार्केट कुठे काय माहिती, भाजी मार्केट कुठे त्यांना सांगा.
आता उतरले असते अंबरनाथ पकडून. सगळ्यांची बोंबाबोंबीच चालू आहे. आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहित नाही. 4 महिन्यापासून या मी ताई पण पण मागच्या वेळेस पण गावी गेली ना तेव्हा मी याने गेली ना, दुसऱ्या गाडीने गेली. सगळेजण शॉक झालेत एकदम. आम्हाला माहिती नाही आणि खरंच एकदम हे झाले. जाऊ द्या, चला आता थोडे दिवस आपला स्टँड बनेपर्यंत हे सगळे हाल अपेष्ट आपल्याला सहन कराव्या लागणार आहे असं. तर मित्रांनो, आता आमची रिक्षा निघालेली आहे डायरेक्ट विठ्ठलवाडी आणि तिथून मग आता आम्हाला SD मिळणार. जाऊ दे, चला आता माहिती तर पडलं ना, पण नाहीतर फुकटच हे. आता पुढच्या वेळेस येताना आम्ही इथे उतरणारच नाही, डायरेक्ट विठ्ठलवाडीलाच आहे ना दादा. विठ्ठलवाडीला उतरल्यावर तिथून मग स्टँड जवळ आहे का? बाजूलाच आहे, बाजूलाच आहे. नाही ना, आम्ही घाटकोपरून डायरेक्ट ट्रेनने आलो का? इकडूनच गाडी पकडणार. बाजूलाच आहे ना? इकडून तू उतरली ना, हां, बाजूला तुझं स्टेशन आहे. बाजूलाच आहे. हां, बाजूलाच आहे. हो, आपण उतरलं ना की तिथं बाजूलाच आहे. पण मला नेहमी मी इकडूनच जाते ना, माहित नाही. नाही तर मग अंबरनाथ गाडी होतीच. हो ना. काय हो. जाऊ द्या, चला. मित्रांनो, फायनली आपली लाल परी दिसलेली आहे आणि दादांना मी म्हटलं आम्हाला खूप तुम्ही कष्ट घ्यायला लावले आहे ना. का भरले का नाही अजून? नाही, रिकामीच आहे वाटतं. अरे बापरे, आहे का जागा? आहे पण मागेच भेटणार आहे वाटतं. जाऊ दे, चला. इथल्या 2 सीटा आहेत. चला, ही सीट भेटले. इथे बसू का? इथे बसू. चला, गाडी पूर्ण खालीच आहे पण मागची सीट सगळ्या खाली आहे. ओ, इथे बसायचं का? काय इथं बसूया? सेम आहे बघा इथं आणि इथं, पण इथली खिडकी अशी आहे हो, हवा नाही लागणार. इकडे बसूया. जाऊ दे, ही बरी. इथं हवा तरी लागेल दोन्ही याच्या, पण ही उघडली तर इथे नाही लागणार. मित्रांनो, बसले गाडीमध्ये आणि ना खूप गरम होते. हे बघा, आमचा अवतार बेअवतार झाला आहे आता. आणि खायला घेतले ते आता केळ्याची वेफर, तिखट आणि सॉल्टी असं. तर आम्ही विठ्ठलवाडी स्टेशनला आता उतरलो इथे आणि जवळच आहे बघा विठ्ठलवाडी स्टेशन आहे ना, तिथे आहे बघा. झाडाच्या पलीकडे आहे ना दिसतो. तर तिथे विठ्ठलवाडी स्टेशनला उतरलं आणि तिला की तिथे समोरच असं SD स्टँड आहे. जे नवीन आपल्या असतील कोणचं येणारे जाणारे आपल्या विभागातील तिकडचे आळेफाटाचे नगरचे, तर त्यांनी लक्षात ठेवा, तिकडे जाऊ नका कल्याणला. विठ्ठलवाडीला उतरा आणि ईस्टला या, वेस्टला जाऊ नका. आणि ईस्टला उतरल्या समोरच SD स्टँड झालेला आहे तिथे. जोपर्यंत ते कल्याणचं स्टेशन बांधत नाहीत ना, तोपर्यंत इकडेच आपल्याला आता यायचं आहे. तरी बघा, आता येत आहे तिथे एक जरा. आता ही गाडी कधी भरेल त्याच्यानंतर चालू होईल असं. इथे पण जयंती चांगली साजरी झालेली दिसते बहुतेक. बघा, मस्त असे एवढ्या मोठ्या पताका लावलेत बघा. एकच लांब सडक लावलेली आहे या साईडला आहे ना. मित्रांनो, आमची SD चालू झाली आणि आता आम्ही मुरबाडच्या अलीकडेच आहोत. अजूनही मुरबाड क्रॉस नाही केला, पण रस्ते आहे ना इकडचे बघा. मागे आपण आलेलो तेव्हा रस्त्यांची कामं चालू होती. आता रस्त्यांची कामं बऱ्यापैकी झालेलीच आहेत, ऑलमोस्ट झालेलीच आहेत. एक 10% काम राहिलेलं असेल बहुतेक मुरबाडच्या पुढे, तर तिकडचं माहीत नाही. तर इथून आता तुम्हाला रस्ता दाखवते बघा. चांगले रस्ते झाले, गाडी एकदम सुसाट चाललेली आहे मस्त. पहिले एवढी इथं म्हणजे रस्ते बेकार होते ना, सगळे खड्डे, पण आता रस्ते 1 नंबर झालेत. एकदम गाडी पाण्यासारखी वाहते. आणि इथं टोल नाका बनवलेला आहे ना. आता रोड बनवलाय तर टोल नाका तर बनताय, बरोबर की नाही? पैसे वसूल कशी काय होणार? आपल्याकडूनच होणार. तर आता रोडचं काम एवढं चांगलं केलं आहे म्हटल्यावरती साईदीप हॉटेल जवळ आलेलो आहोत आम्ही जेवणासाठी. ताई आंबे विकायला बसलेले आहेत.
200 रुपये किलो किलोवर आहेत, पण कमी करा है ना. कशी देणार पहिले ते सांगा. जाऊ द्या 3, 6, 8 देते. घेतलेले आहेत आंबे. पहिल्यांदाच आंबा. बस ना, किती दिले? थांबा थांबा, हे पकडा मी देते. तर पहिल्यांदाच आंबा चाकायला मिळणार आहे. आता घरी गेल्यावर खाणार. पहिली तर नाश्ता जेवण करून घेतो आता. पकड हरवलं कसं आहे. 500 रुपये रोजचा भाडा देऊन बसायला लागतंय. रोजचं 500 रुपये भाडं आहे. रोजचं हे भाडे घेतात तुमच्याकडून. 500 रुपये. नाही 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 नाही, भाडं बिडं द्यायचं नाही, काय नाही. बाहेर बसले म्हणून, दुकानात थोडीच बसलो. त्यांचं आहे, जागा आहे. असू द्या, कुठे दुकान दिले त्यांनी. अहो रोजचे 500 रुपये आम्हाला चक्कर यायला लागले ना हा इथं. ना. चल धर. चला आता जेवण करून घेऊया. काय मेनू आलाय? छासची बॉटल. आणि ह्या हॉटेलमध्ये आलोय पण लाईटच नाही. नशीबच चार्ज खराब आहे. हे बघा मित्रांनो, यांनी घेतलेला आहे मिसळ. मिसळ पाव. लिंबू मध्ये काय नाही. हा, लिंबूमध्ये ज्यूसच नाही. अरे हे लिंबू कुठून आणले तुम्ही? काय लुटाय बसले का माणसांना? लिंबू आहे, पिळतायत पण त्याच्यात ज्यूसच येईना झालंय. सुकलेत वाटतं ते लिंबू. टायगरच्या पप्पाची घेतले मिसळ आणि मी त्याच्यातच थोडेसे 2-3 घास खाणार आहे, कारण मला हॉटेलचं जेवण जास्त आवडत नाही. मी फक्त आमच्या बारगाव फाट्यावरती कोणती शिवलेला आहे ना आपला हॉटेल, तो तिथंच फक्त मच्छी वगैरे घरगुती जेवण मिळतं. मी त्याच हॉटेलचं जेवण खाते, बाकी इतर हॉटेलचं खात नाही. तिथं म्हणजे घरगुती स्पेशल अशी थाळी वगैरे मिळते तिथेच. म्हणजे मिसळ मला जमत नाही, पण आता थोडंसं पोटासाठी खावं लागणार आहे. लिंबू घेऊन आलेला आहे. आणि ती छासची बॉटल कुठे आहे? छासची छोटी आणली. हां, ही बघा, ही स्पेशल छास असतो इकडचा आणि मला आवडतं एकदम. बरं आहे, मस्त. काय मीठ नाही, हे नाही, ते नाही, खावा गपचूप. आता जी भेटते ती. मित्रांनो चला आता मी एक घास खाऊन बघते. हा ना, ST आले ना अशी हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये थांबायची. तर बघा कसं आलं, मरणाची गरम आहे मिसळ त्याच्यामध्ये. एकच हॉटेलमध्ये थांबतो. मस्त झणझणीत तिखट आणि त्याच्यामध्ये कडकडीत गरम. चला आता खाऊन घेते. सर्वांनी या मिसळ पाव खायला. मित्रांनो आता आपण माळशेज घाटापर्यंत आलेलो आहोत उंचावरती. तर आता तुम्हाला माळशेज घाटाचा व्ह्यू दाखवते बाहेरचा, बरं का. मावशी मटकी कशासाठी? उद्या आखीची आहे ना, जरा केली. उद्या काय आहे? पुंजायला लागते आई बापू. असं आहे काय? उद्या पूजायच्या ह्याच्यामधून. याच्यामध्ये काय ठेवणार मग?
ही भरून ठेवायची, हे भरून ठेवायचं पाणी. पाण्याने भरायचं फक्त खाली दाणं ठेवायचं, त्याला आजूबाजूला आणि आई वडिलांना पूजायचं. असं आहे काही? आई वडील, सासू सासरे. असं आहे काय? म्हणजे अतिथी काय आहे? अतिथी अतिथी काय माहिती काय आहे उद्या. ते आपले पूर्वज गेलेत ना, हा ते अतिथी म्हणजे पाहुणे असतात येणार. हा ते नाही, ते काय बोलले अतिथी म्हणून गेली काय? अक्षय तृतीया. अक्षय्य तृतीया, बरोबर. त्यासाठी बघा इथे गावची सिस्टम. तर मित्रांनो आम्ही ना आता उतरलोय. एसटी जस्ट गेली इथून आणि उतरलो इथं फाट्यावरती. तर या मावशी दिसल्या मला मटकी विकतानी आणि तिथे पण होते, म्हणून मी बोलली काय आहे हे, चला विचारूया. माहिती नाही तर पटकन विचारायचं आहे ना. आता हे मुंबईला आम्हाला काय असं बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, म्हणून म्हटलं विचारावं आहे ना. तर आपले जे म्हणजे गेलेले असतात, जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्यासाठी. हा तर मग ते भरून दरवाजात ठेवायचे, घर पाठवून पूजायचं त्याला. हा बघा माझा भाचा पण आलेला आहे. अरे मामाला आणलं, कशाला हवाय मामा? हा तू आलास पूजेला गावी, मुंबईला आला पूजेला. आता बोलायचं नाही आमच्याशी, आम्हाला बोलायचं नाही. हा तर बघ मामा तिकडं. मामा कशाला हवाय? बोलायचं ना अजिबात, काहीच कोणीच बोलू नका. चालत चालत चाललोय आणि हे घेतलंय प्यायला. माझा जेवली नाही मी अजून दिवसभर, नुसतं पाणीच पिते, छास पिते आणि बाहेरचं असं कोल्ड्रिंक पिते, बस एवढंच चाललंय. उन्हामध्ये भूकच नाही, असं चाललेलं आहे. आणि घरी जातो आता इथून. हे बघा वावरातून आता आम्हाला जायचं आहे, पायवाट आहे इथं. तिथंच आहे घर आपलं, जवळच एकदम. काय घराचा अवतार झालाय काय माहिती, 5 महिन्यापासून, 5.25 का 5.5 महिने झालेत हे ना. छोड़ाए हम ओ गलिया, चाललेत वावरा मधून. हे बघा मित्रांनो आपली हापशीचा काय अवतार झाला इकडं काय माहिती. हिला पाणी नाही ना, ओसाड पडले आणि आपलं घर आलेलं आहे जवळच. आता मला फोन कोणाचा आलाय काय माहिती, पोरांचाच फोन असेल. आता घरी गेल्याच्या नंतरच घराचा अवतार काय झालाय बघूया. आणि तू हे बघा आपल्या घरापाशी आपण आलोय. हे आपलं घर इथं आणि इथं काही मका लावलाय वाटतं. चला आता बांधानी जायचंय. घरापाशी आलोय, आता बघूया कोण बाहेर बसलेत काय हे ना. आणि फणसाचं झाड गेलं आमचं करपून, मुशीने खाल्लेलं ते गेलं, बरंच मोठं झालेलं. घूसच नाही लागलेली तिथं, तर काय करणार. हे काय सगळे लोखंड पण ते गंजून गेले हो, ते खालचं पूर्ण. ते बघा ते खालचं लोखंड आयबीम, ते टॅरेसचं पूर्ण लोखंड वरचं गंजलेले आहेत. सगळ्या लोखंडांना कलर मारला पाहिजे. हे बघा इथं पण पाईप कोणाचा निघालाय. इथं हे बघा, हा इथं शोष खड्डा केलाय. हा पाणी काय इकडे एवढं भरलंय, शोष खड्ड्यातून पण पाणी बाहेर येत आहे. हा बाबा एवढं पाण्याचा याचा वापर आहे. बाई बाई बरे आहेत का बाई? ते बघ तिकडे दोघींनी कशी तोंड फिरवलीत बघ, आम्हाला बघून, पाहुण्यांना बघून माणसं तोंड फिरवतात. बाबा काय सांगावं बाबा, गावची लोक. बाई हा बाई सगळी बरी आहेत बघ ना. बघ बघ माझी ननंद मला बघून तोंड लपवते तिकडे बघ. हाय का गोड बोलावं, कसं काय करावं. हा बघ माझा कॅमेरा बघून तिकडे तोंड फिरवलंय. आता यांच्या तोंडाजवळ का मी कॅमेरा घेऊन जावं नाही का? मग मशेरी देशील ना मला मशेरी देशील का नाही सांग. तू लपून मशेरी लावतेस तिकडे तोंड करून. त्यांनी मशेरी लावल्याच म्हणून तोंड लपवत आहेत बरं का. हा जाऊ द्या, चला गावाला सवय असते ना, आम्हाला पण सवय आहे. अरे आता माझ्याकडे गेले बघ इकडे. मित्रांनो मी फायनली घरी आलेली आहे आणि तुम्हाला एक दाखवायचंय गावाला. हे बघा झाडावरती सरडा बघा. थांबा आता इथूनच दाखवते, लांबूनच जास्त पुढे जात नाही तर सरडा पळून जाईल. हा बघा सरडा पळाला.
आतमध्ये गेला, कुठे गेला काय माहिती, कुठे गेला. हा इकडे 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 अंगावर उडी मारायचं बाबा, जाऊ द्या चला. तर बघा मित्रांनो, आपलं हे झाड मस्त फुललंय, बहरलंय आणि इकडे फणसाच्या झाडाचं पूर्ण वाटोळं झालंय. तेवढं वाढलेलं होतं मागच्या वेळेसच आलेलं, पण ते घुशींनी आहे ना, बऱ्याच अशा घुशी लागल्या. कधी घुशी नव्हते आपल्या इकडं, पण घुशी लय लागलेले आहेत इकडं. आणि इथं हे आंब्याचं झाड तर मागच मेलेलं, गबाळ जास्त आलेलं आहे, ते आता उठून काढावं लागेल. फक्त जगलेली दिसती, हा ना, कशी काय जगली काय माहिती. एक साईड गेलेली आहे पूर्ण, ती पहिलेच गेली. जाऊ दे, यावर्षी नवीन लावू आपण, हे सगळं काढूया आता, पावसामध्ये येऊन चांगले लावूया. इकडं हा बघा वैभवनी लावलेलं झाड ना, ते पण आलंय. आणि ह्या आंब्याने काय आमची साथ सोडली नाही. आंबा आहे बारीक का होईना पण आलाय. हे बघा बारीक बारीक आहे यावेळेस साईज, पण पिकायला सुद्धा लागलेत. हे बघा लाल लाल झालेत. हे 2 आंबे होते ना इकडं, ते लय बरेच असे मोठे यायचे, पण यावर्षी ते गेले मरून बिचारे. इथं हे गुलाबाचं आहे, गुलाब पण आम्ही मागे कापलेला. पाणी टाकायला पाणी राहतच नाही ना, सगळं खाली वाहून जाते, सगळीकडून घुशी लागले, तर काय करतील, पाणी तरी कुठं टाकतील ते. मग हे काय झाडावर पण लय हे किडी बिडी सगळं काय 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 काय, जाऊ दे, अवस्था लय बेकार झाली. इथं पण बघा सगळं लोखंड. हे बघा हे गंज, हे बघा इथून किती गंजले, कधी तुटल फुटल काही होईल. हे बघा हा, सगळं खरडवून व्यवस्थित कलर मारलं पाहिजे. हा आता आले ना, एवढा कलर मारून आपल्याकडे आहे ना तिकडे उरलेला, तो घेऊन येऊन तोच फासून टाकायचा. बघा मित्रांनो, गेली 5.5 महिने आम्ही आलो नाही, तर घराची काय दुर्दशा झाली. अजून आत्ता गेली नाही आतमध्ये. काय कुठं बघूया, चला तुम्हाला दाखवते. बघा आता तुम्ही म्हणाल की असं का अचानक आले. हा आता पाणी तर मारायचे, कपडे वगैरे चेंज करून. बाबा इकडे बघा 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 बघा, या टॉयलेटची अवस्था बघा, काय असल मिसल बघू दे मला पहिले खाली. हे बघा किती खराब झालंय रे देवा. होणारच ना 5.5 महिने. दरवेळेस कसं आम्ही ना महिन्याला टायगरचे पप्पा यायचे, मी यायची, कोणी येत होतो आम्ही, पण डायरेक्ट मोठा गॅप पडला ना 5.5 महिन्याचा, पहिल्यांदाच एवढं घर बांधल्यापासून बरं का. आणि इकडे बघा घरामध्ये बघा. चला आता घरात जाऊया. काय सांडलंय कुठं? ओ बाबा ऑइलच आहे एवढं. अरे देवा, एवढं कसं काय ऑइल सांडलं? आणि अचानक कसं काय असं ऑइल सांडू शकतो? गरमी नाही, ऑइल बाहेर येतं का असं? हां का पेट्रोल आहे काय? ही आमची पल्सर गाडी घरामध्ये आणून ठेवली आहे. वा वा, मस्त घर झालंय. घरात धूळ आहे, एवढी नाही आहे पण आहे, बरीच आहे. हे काय इकडून पण आमच्या भिंतींना मस्त चीर गेलेली आहे. घर बंद असलं की अशी नुकसानी होते. वरून थोडे जळमटं आलेली आहेत. आणि इकडे पंखा लावला आहे. हा पंखा मला वेगळाच वाटायला लागला आता, हा पण वेगळाच वाटतोय. वा, झाडून घ्यावं लागेल, बाकी काय नाही. मित्रांनो एवढं तोंड भाजलं माझं ना, दुपारपासून जेवली नव्हती. आणि इथं बाजूला आमच्या लीलाताई आहेत, त्यांच्याकडे गेली. त्यांना म्हटलं मला काहीतरी खायला द्या पहिले, मला लय भूक लागले. आणि मला त्यांच्या हातचं जेवण आवडतं. मी तिथं आले की कोणाच्या घरी नाही, पहिली त्यांच्या घरी जाते. त्यांना आवाज दिला मगाशी बघा बसलेल्या बाहेर त्या, त्याच्या पहिले ये म्हणून पहिली आहे जेवण. तर भाकरी आणि बोंबील होती, सुक्के बनवलेले मस्त. पण त्यांचं जेवण अतिशय तिखट असतं, पण मला आवडतं तिखट असलं तरी. खाल्लं असं तोंड भाजलं, त्यांनी साखर दिले, ते खाल्ले. टायगरच्या पप्पांनी इकडं साफसफाई करायला सुरुवात केली. ती बघा काय करतात काय माहिती, टॉयलेट वगैरे धुत आहेत. मी पण आता मस्त घरदार सगळं चकाचक करून घेते, सगळं साफसफाई करून घेते आहे ना. त्याच्यानंतर बघू, आज काय रात्री जेवण बनवणार नाही, बहुतेक बाहेरच जाऊन खाऊ. साफसफाई सगळी करून घेते, असं प्लॅन चालला आहे आमचा असं. तर चला मित्रांनो, आजचं तुम्हाला घरापासून निघण्यापासून ते गावापर्यंत गावापर्यंत यायचा आमच्या हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईप हे तर आहेच आपलं नेहमीचंच, ते करा. आणि भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.